रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे। राज्य सरकारकडून तसं पालकमंत्री पदासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। या घडीची मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद ठरलेलं आहे। भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असतील तर नाशिकचे गिरीश महाजन हे पालकमंत्री असतील। गेल्या अनेक वर्षापासून महिन्यांपासून दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अनेक चर्चा सुरू झालेल्या होत्या। राजकीय वर्तुळात देखील या सगळ्याबाबत चर्चा सुरू होत्या आणि अखेर रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद ठरलेलं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची वर्णी लागली तर दुसरीकडे नाशिकचे आता पालकमंत्री गिरीश महाजन असतील। गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भात देखील आक्षेप घेण्यात आलेले होते। राजकीय वर्तुळात या सगळ्याबाबत चर्चा सुरू होती तर दुसरीकडे रायगडमध्ये देखील पालकमंत्रीपदासंदर्भात अंतर्गत गटबाजी देखील पाहायला मिळाली आणि अखेर दोघांची देखील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे। तसं अधिकृत घोषणा समोर आली आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण जाणून घेण्यासाठी सुशांत सावंत माझे सहकारी जोडले गेलेले आहेत। सुशांत, या घडीची मोठी राजकीय बातमी रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद ठरलेलं आहे आणि भरत गोगावले आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे। सविस्तर अगदी खरं आहे। आपण जर पेजेस पाहिलं असेल तर आता या सरकारला 2 वर्ष लवकरच पूर्ण होतील आणि या 2 वर्षात आता भरत गोगावले यांच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून भरत गोगावले हे आपल्याला पालकमंत्री पद मिळेल या आशेवर होते आणि अर्थात आता ते त्यांना पालकमंत्री पद मिळालेलं आहे। आपण बघितलं असेल तर रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद होता आणि यातूनच हे पालकमंत्री पद जे आहे ते रखडलं गेलं होतं। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यामधचे वाद शमले आणि अर्थात पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना दिलं जाईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्यानुसार आता भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झालेले आहेत। अर्थात आता अधिकृत पत्र जे आहे ते आलेलं आहे। आपण जर बघितलं असं तर 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण देखील भरत गोगावले यांनी रायगडमध्ये केलं होतं आणि तेव्हाच संकेत मिळाले होते की भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतात। आता दुसरं पालकमंत्रीपद ते म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद। या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दावा केला होता, मात्र भाजप कोणत्याही परिस्थितीत हे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवणार होते। आता तसंच झालंय, गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झालेले आहेत। अर्थात या दोन्ही पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे तेजस। मात्र अनेक महिने या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून कुठेतरी वाद होता। शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप, शिंदेची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी असा वाद होता आणि आता हा वाद मिटलेला आहे आणि अर्थात ही दोन्ही जिल्ह्याची पालकमंत्री पदं जी आहेत ती आता देण्यात आलेली आहेत। सिंहस्थ कुंभमेळा आहे त्यामुळे भाजपला नाशिकचं पालकमंत्रीपद हवं होतं ते गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिलं जाईल असं सांगण्यात येत होतं। आता गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे तर दुसरीकडे भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे। तेजस, अगदी सुशांत, जर आपण दोन्ही जिल्ह्यांचं पाहिलं तर रायगड जिल्ह्याची मोठी चर्चा होती। भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा होती। ध्वजारोहणाचा मान मिळाला, मात्र पालकमंत्रीपदाचा मान मिळेल की नाही अशी चर्चा होती। मात्र त्यांनी ठणकावून सांगितलेलं की पालकमंत्री मीच होणार आणि आता तसंच झालेलं आहे, अधिकृत घोषणा झालेली आहे। मात्र दोन्ही ठिकाणचे राजकीय चर्चा कशा पद्धतीने याआधी रंगलेल्या होत्या? अगदी खरं आहे तेजस, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद हे सर्वात चर्चेत होतं। त्याचं प्रमुख कारण हेच होतं, मंत्रीपद मिळाल्यानंतर मीच या जिल्ह्याचा पालकमंत्री होईल असं भरत गोगावले यांनी ठणकावून सांगितलं होतं। तर दुसरीकडे अदिती तटकरे या महिला बालविकास मंत्री आहेत, त्या देखील म्हणत होत्या की मी पालकमंत्री होणार। मात्र हा वाद बरेच दिवस चालू होता, या वादावर बरेच दिवस चर्चा झाली, मग वरिष्ठांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि त्यानंतर विधान परिषदेची जागा जी सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना दिल्यानंतर देखील हे नाराजी नाट्य पाहायला मिळालं। जोपर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण काम करणार नाही अशी भावना जी आहे ती शिवसैनिकांची होती। मात्र समझोता झालेला आहे, अनिकेत तटकरे विधान परिषदेवर निवडून आले आणि भरत गोगावले आता पालकमंत्री झाले। अर्थात आपण बघितलं असेल तर पालकमंत्री पद हे आपल्याला हवं कोकणातील, कारण एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे आहे तर दुसरीकडे रत्नागिरीचं उदय सामंतांकडे असताना आपल्याला रायगडचं पालकमंत्रीपद देखील मिळावं अशी अपेक्षा कुठेतरी सुनील तटकरे यांना होती। मात्र आता हे पालकमंत्रीपद रायगडचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भरत गोगावले हे पालकमंत्री झालेले आहेत। तर दुसरीकडे नाशिकचं सिंहस्थ कुंभमेळा आहे, आपण पाहिलं असेल तर भाजपने यासाठी जय्यत तयारी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस सातत्याने याबाबतच्या बैठका ज्या आहेत त्या घेतात आणि हे पालकमंत्री या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला जाणार अशी चर्चा होती। अर्थात नाशिकचं पालकमंत्रीपद दावा भाजपने पहिल्या दिवसापासून केला होता। गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होते असं सांगितलं जात होतं।
मात्र आपण पाहिलं असाल तर दादा भुसे एकीकडे इच्छुक होते, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं होतं की आमची देखील त्या भागामध्ये ताकद आहे, त्यामुळे आम्हाला देखील या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळायला हवं. अर्थात आता पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना दिलेलं आहे आणि गिरीश महाजन या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 2014 ते 19 मध्ये देखील आपण बघितलं असेल तर गिरीश महाजन त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता देखील या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते गिरीश महाजन यांच्याचकडे आलेलं आहे आणि अर्थातच सिंहस्थ कुंभमेळा असेल या दृष्टिकोनातून भाजपने हे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं. 15 ऑगस्ट ज्यावेळी सगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये कोण कोण पालकमंत्री ध्वजारोहण करतील याची यादी आली, त्यावेळी देखील नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करतील, तर रायगडमध्ये भरत गोगावले हे ध्वजारोहण करतील असं सांगण्यात आलं होतं. तेव्हाच निश्चित झालं होतं की या दोन जिल्ह्याचं पालकमंत्री दोन्ही नेत्यांकडे दिलं जाणार आणि अर्थात आता तसं होताना आपल्याला पाहायला मिळतं. तेजस, अगदी सुशांत, या निमित्तानं कोकणामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं वर्चस्व वाढलेलं पाहायला मिळणार आहे, कारण रायगड आणि रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. रत्नागिरी उदय सामंत, तर आता रायगडमध्ये भरत गोगावले आणि सिंधुदुर्गामध्ये मंत्री नितेश राणे आहेत. मात्र पुन्हा एक पालकमंत्री शिवसेनेकडे आल्यामुळं कोकणातलं वर्चस्व आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये या सगळ्या पालकमंत्री पदासंदर्भातल्या या घोषणेमुळं कोकणातलं राजकारण शिवसेनेचं कसं बदललेलं पाहायला मिळेल. अगदी खरं आहे तेजस. आपण जर बघितलं असेल तर गेली अनेक वर्ष कोकणाचा बालेकिल्ला शिवसेना हा कोकणाचा बालेकिल्ला होता. उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे तिथे खासदार होते. त्यानंतर आता बदल झालेला आहे. हा कोकण जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आणि अर्थातच भाजपच्या वाट्याला आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी महायुतीचं पारड जे आहे ते या जिल्ह्यामध्ये जर पाहायला मिळतं संपूर्ण कोकणात आणि अशाच आपल्याला रायगड असेल किंवा रत्नागिरीचं पालकमंत्रीपद हे आपल्याकडे राहावं ही अपेक्षा एकनाथ शिंदेची होती. रत्नागिरीचं उदय सामंत यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे, मात्र रायगडचा तिढा जो आहे तो सुटला नव्हता आणि याच पालकमंत्रीपदावर एकनाथ शिंदे असतील, भरत गोगावले असतील, शिंदेच्या शिवसेनेचे सगळे आमदार असतील, त्यांनी दावा केला होता हे पालकमंत्रीपद आम्हाला जावं. मात्र दुसरीकडे सुनील तटकरे यांची देखील या जिल्ह्यामध्ये ताकद आहे, त्यामुळे त्यांनी देखील दावा केला होता की आपल्या मुलीला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं आणि यातूनच खऱ्या अर्थानं हा वाद जो आहे तो निर्माण झाला होता. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दावा होता की आमच्या या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार, सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. संपूर्ण जिल्हा जर बघितला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आहेत, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आहेत, तर आता रायगडचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले झाले. त्यामुळे कुठेतरी या जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये आता अर्थात कोकणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद साहजिकच वाढणार आहे, कारण पालकमंत्रीपद देखील त्यांना दोन जिल्ह्यात आहे. सुशांत, काही वेळासाठी थांबवतो, थेट रायगडमध्ये जाऊया. पंकज दळवी आपले प्रतिनिधी रायगडमधून जोडले गेलेले आहेत. पंकज, अखेर ज्या गोष्टीची अधिकृत घोषणा बाकी होती तेच झालेलं आहे. रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळालेलं आहे. सविस्तर. 2.25 वर्षानंतर अखेर जो मुहूर्त जो आहे तो मिळालेला आहे आणि निश्चितच रायगड हा बालेकिल्ला आहे. तिकडे भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री दिल्यामुळे एकच शेड भरत शेड ही गोष्ट जे कार्यकर्ते आपापसामध्ये पेढे जे आहेत ते कार्यकर्त्यांना जे आहेत ते पेढे कार्यकर्त्यांना देत आहेत आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं या बाबतीतला आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय. खरं तर भरत गोगावले हे अनेक दिवस, अनेक वर्ष, 2.25 वर्ष प्रतीक्षेत होते. सुनील तटकरे यांना म्हणजे अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळणार की भरत गोगावले यांना ते पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. शिवसैनिक पेढे जे आहे ते भरवून आनंद साजरा जो आहे तो रायगडमध्ये करतात. आपल्यासोबत संदीप ठाकूर. संदीपजी, अनेक वर्षानंतर वाट बघितली, 2.25 वर्षाची वाट बघितल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाले. मुळातच हा सर्व शिवसैनिकांसाठी रायगड जिल्ह्यातला आज आनंदाचा दिवस आहे. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी आम्हाला बऱ्याचदा मार्गदर्शन केले की पालकमंत्री पद हे आपल्याला भरत शेठलाच मिळणार, एवढं नक्की. पण आज आम्ही सर्व शिवसैनिक आज आनंदाचं वातावरण आहे, आज एक खुशीचं वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वादळ, भगवं वादळ हे जोरात असेल आणि ते फक्त आणि फक्त आमच्या रायगडचे एकच बादशाह भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत असेल. तुम्ही काय सांगाल, पालकमंत्रीपद मिळेल, ताकद पक्षाची वाढणार आहे का रायगडमध्ये? उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, रायगडमध्ये भरत शेठ, म्हणजे 3 जिल्ह्यांमध्ये 2 पालकमंत्री शिवसेनेची ताकद नक्कीच वाढेल का? नक्कीच ताकद वाढणार आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी आणि आता आम्ही तो साजरा करतोय. आपण बघितलं शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पेढे जे आहेत ते वाटून आनंद साजरा जो आहे तो केला जातोय. भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद रायगडचं मिळालेलं. अर्थात स्पर्धा कोणाची होती तर त्यांचाच मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची. आदिती तटकरे की भरत गोगावले वाद होता, त्यामुळे अखेर त्याच्यावरती पडदा पडला आहे आणि पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना रायगडचं मिळालेलं आहे.
अगदी पंकज, आपण गेल्या अनेक जसं आपण म्हटल्याप्रमाणे गेल्या 1 वर्षापासून ह्या सगळ्याबाबतची चर्चा सुरू होती. पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना हवं होतं आणि तशी वक्तव्य देखील शिवसेनेकडून करण्यात आलेली होती आणि अखेर ती घोषणा झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये रायगडला आणि अर्थातच या पालकमंत्रीपदासंदर्भातले शिवसेनेला कशा पद्धतीनं रायगडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल? अगदी योग्य शब्द वापरला की वर्चस्ववादाचीच लढाई होती. रायगड कोणाकडे, भरत गोगावले शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवारांची तिकडे आदिती तटकरे. त्यामुळे वर्चस्व कोणाचं असेल हा निश्चितच किती नाही म्हटलं तरी वादाची लढाई होती. आपण ताकद वाढणार आहे का वर्चस्व शिवसेनेचं रायगडवरती असेल का? मुळातच रायगड जिल्ह्यात वर्चस्व हे फक्त शिवसेनेचंच होतं. ते कोणाशी स्पर्धा करण्यासाठी शिवसेना ही कधी जन्माला आली नाही. कारण स्वर्गवासी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आम्हाला जो वारसा लाभलेला आहे आणि त्याकरता शिवसेना ही तुम्ही पाहू शकता की रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन, भरतशेठ गोगावले यांच्यासारखाचा दमदार नेता आणि आमच्या दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असताना तुम्ही पाहू शकता रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमच्या 3 आमदार आहेत आणि पण ते 3 आमदार असून एकंदरीत 3 आमदार आहेत, वर्चस्व वाढेल असं म्हटलं ते. आपण बघितलं नाशिकला भाजपचे गिरीश महाजन पालकमंत्री झाले, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे दावा होता. इथे राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि भरत गोगावले यांची नियुक्ती झालेली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.